सेक्शन 67(1) बघितला, 67(2) बघितला आणि त्यावरचा आधारित रूल जो आहे 139 तो आपण बघितलेला आहे. आता आपण एवढं बघितल्यानंतर ब्रेक घेतला होता. सेशन सेकंड जे आहे त्यात आपण सुरू करतोय. 67(1) आणि 67(2) ला विचारात घेऊन काय महत्वाचे मुद्दे आणि रूल 139 पण ऑफकोर्स हे सगळं विचारात घेऊन काय मुद्दे आपल्या समोर येत आहेत ते आपण डिस्कस करू, एक लिंक लावू आणि मग हा सेक्शन 67 जो आहे त्याचा पुढचा सबसेक्शन आपण पाहू. पुढच्या एका मिनिटात मी कंटिन्यू करीन. थोडं थांबूया एक मिनिट. आपण आता सुरुवात करूया. तर कसं आहे बघा, इकडे आपण आता पाहिलं 67(1), 67(2) आणि रूल 139. सेक्शन 67(1), 67(2) आणि रूल 139. आता INS मध्ये INS जर इन्स्पेक्शनसाठी परमिशन आहे, अधिकाऱ्याला अधिकार आहे प्रिमाइसेसमध्ये प्रवेश करण्याचा, स्टॉक रेकॉर्ड्स गोडाऊन व्हेकल पाहण्याचा आणि फॅक्ट व्हेरीफाय करण्याचा. हा अधिकार जो आहे INS 01 मधनं येतो. त्यामध्ये माल जप्त केला जाऊ शकत नाही, कागदपत्रे उचलून नेऊ शकत नाही, लॉक सील करू शकत नाही, अशा प्रकारचा हा सेक्शन जो आहे तो पॉवर देतो. एक मर्यादेपर्यंत यातनं कारवाई करता येते. आणि INS 1 मध्ये जर 67(2) प्रमाणे जर का परमिशन असेल, आदेश असेल, तर मग जे फील्ड ऑफिसर असतील त्यांना सर्च करण्याचा, डॉक्युमेंट, बुक, डिव्हाइसेस, गुड जप्त करण्याचा, सील, ब्रेक, लॉक, डिटेन करण्याचा अशा प्रकारचा अधिकार जो आहे तो त्यातनं येतो. आता याच्यामध्ये INS 1 मध्ये डायरेक्शन काय बघा. जर आदेश आहे फक्त इन्स्पेक्शन करायचं आहे 67(1) प्रमाणे, सीजर, लॉक, टेकिंग डॉक्युमेंट नॉट अलाउड. INS 1 मध्ये जेवढं दिलं आहे, जेवढा अधिकार आहे तेवढंच काम करता येतं. आणि जर INS 1 मध्ये 67(2) प्रमाणे आदेश दिलेले असतील तर सर्च, सीजर अलाउड आहे, गुड्स, रेकॉर्ड्स, डिव्हाइसेस, सीलिंग, डिटेन्शन परमिटेड. ऑफिसर किती पुढे जाऊ शकतो हे आदेश कुठल्या प्रकारचा आहे, कुठल्या सेक्शन प्रमाणे आहे यानुसार ठरतं. आता इथे जर इन्स्पेक्शन चालू आहे, 67(1) प्रमाणे इन्स्पेक्शन चालू आहे, तर मग असे काही गुड्स सापडले की जे जप्त करण्यासाठी लायबल आहेत, तर इन्स्पेक्शन मधून तर सीजरकडे जाण्याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे. तर इथे रिझन टू बिलीव्ह आहे, कन्स्पिकेशन लायबल आहे किंवा कागदपत्रे, डिव्हाइस, रेकॉर्ड लपून ठेवले आहेत, तर त्याच आधारावरती जर तसं काही सिच्युएशन बेस काही तिथे सापडले डॉक्युमेंट्स किंवा तसे परिस्थिती लक्षात आलेली आहे, तर पुढे 67(1)च्या INS 1 वर सर्च किंवा सीजर, कारण मर्यादित आदेश आहे, त्यामध्ये मर्यादित अधिकार आहे. त्यामुळे मग काय करणार फील्ड ऑफिसर, काय करणार की जॉईंट कमिशनरकडे 67(2) साठी नवीन INS 1 मागणे की मला पुढे काय करायचं, आणखी डीप लेवलला इकडे कारवाई करायची. मग JC कडनं INS 1 67(2) प्रमाणे आला तर मग ही कारवाई करता येते. डायरेक्टली 67(2) पण जारी केला जाऊ शकतो, पण जर 67(1) प्रमाणे 67(2) प्रमाणे डायरेक्टली येऊ शकतो, पण तसा आलेला नसेल, म्हणजे जर सर्च साठी कारवाई नसेल तर तशा कारवाईचा आदेश पाहिजे. आणि मग त्यानंतर पुढे सर्च, सीजर, जे मी अगोदर डिस्कशन मध्ये बोललो होतो तेच सगळं इथे काय केलंय तुम्हाला आता या
ह्या पेजवरती महत्त्वाचे मुद्दे जे अगोदरच्या माझ्या चर्चेमध्ये आले होते मागच्या सेशनमध्ये, ते सगळे यामध्ये घेतलेले आहेत. आता हे सगळं जे तुम्हाला मी सांगतोय, हे तुम्ही त्या गोष्टींनी लक्षात घ्या की हे आपण एक एज्युकेशनल पर्पज सगळं समजावून तुम्हाला सांगतोय. एक्झॅक्टली यातनं तुमच्या डिपार्टमेंटला कुठले मुद्दे पटतील, त्यांचे कुठले व्ह्यू असतील, त्याप्रमाणे कुठल्या दिशेने ते कार्य करतील हे तुम्ही बघा. ते कायद्यानुसार योग्य आहे की नाही अयोग्य आहे तुम्ही समजून घ्या, कायदा समजून घ्या, शिकून घ्या आणि मग त्या प्रकारे हे पुढे तुम्ही वापरू शकता. माझा शिकवण्याचा उद्देश तुम्हाला कन्सल्टन्सी देणं हा नाहीये, तुम्हाला ॲडवाइस देणं हा नाहीये. ज्या प्रकारे तिथे कायद्यात दिलेला आहे त्याचा जो अर्थ मला दिसतोय तो मी तुम्हाला समजावून सांगतोय. वेगळा व्ह्यू एखाद्या व्यक्तीचा असू शकतो आणि वेगळे व्ह्यू असतात, म्हणूनच मग लिटिगेशन मॅटर येतात, कोर्ट मॅटर होतात, हे लक्षात घ्या. जो अर्थ समोर जे शब्द दिलेले आहेत त्यातून जो प्रतीत होतोय तो घेऊन आपण त्यानुसार काम करत असतो. त्यामुळे त्या एकाच वाक्याचा त्या गीतेचा काय अर्थ आहे याच्यावरती तुम्ही बघाल ते ज्ञानेश्वरांनी त्यांचं भाष्य दिलं. असे 1000+ तुम्हाला भाष्य सापडतील. त्याला गीतेवरती टीका म्हणतात. हे गीता काय आहे त्यातले 18 अध्याय आहेत. ते 18 अध्याय ज्यांनी कोणी अभ्यास केला त्यांना काय कळलंय ते मांडले. आणि काही लोक असे ते म्हणतात की ही जी गीता आहे ती ओरिजिनल गीता काय ते आम्हालाच माहिती आहे, मग आम्ही त्याप्रमाणे अर्थ मांडलाय, बाकीच्यांचा जो अर्थ आहे तो चुकीचा आहे असा ते दावा करतात. तुम्ही बघितलं तर गीतेसारख्या ग्रंथावरती पण लोकमान्य टिळकांनी पण त्यांचा एक ग्रंथ लिहिला आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे व्ह्यू असू शकतात. त्यामुळे मी जे बोलतोय तेच 100% बरोबर आहे असं कायद्यामध्ये होऊ शकत नाही, कुठेही होऊ शकत नाही. प्रत्येकाचे वेगळे व्ह्यू असू शकतात, त्यांचा आपण आदर केला पाहिजे. पण मग कोर्ट काय मानेल, मग म्हणून तर आपण कोर्ट केसेस स्टडी करतो की ह्या प्रत्येक सेक्शनवरती ज्या ज्या सेक्शनच्या आधारावरती कारवाई झालेली आहे त्याच्यावरती कोर्टामध्ये काही केसेस गेल्यात, लिटिगेशन मॅटर गेलेत आणि त्यातनं मग कोर्टाने काय आदेश दिलेत, मग त्या एक्झॅक्टली कारवाईमध्ये कुठपर्यंत काय करता येतं, कशा प्रकारे आदेश घेतला पाहिजे, मग कोर्टाने डिपार्टमेंट कुठे चुकलं, त्यांनी काय करायला पाहिजे होतं, अशा प्रकारे मग काही तिथे त्यांच्या निकालामध्ये काय ताशेरे ओढले असू शकतात किंवा आणखीन काहीतरी तिथे काळजी घ्यावी डिपार्टमेंटनी असे त्यांना सूचना केल्या असू शकतात. तुम्ही अशा काही कोर्टच्या जे काही रिझल्ट निकाल आहेत तिथे वाचलेत तर तुम्हाला आणखीन यातनं स्पष्टता येते. पण बेसिकली आता तुम्ही ज्या स्तरावरती आहात त्या स्तरावर तुम्हाला जेवढं सांगितलं जाते तेवढं कळलं तरी खूप आहे. पण मी तुम्हाला इथे एक डिस्क्लेमर म्हणून सांगितलं की जेवढा तुम्ही अभ्यास कराल तेवढा अभ्यास कमीच असतो, जेवढा तुम्ही आणखीन समजून घ्याल हे कराल यात तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली कुठल्या फॉर्ममधनं कशा प्रकारे कारवाई होते, काय पॉवर असते आणि कशा प्रकारे झाली पाहिजे कारवाई. तर इथे लक्षात घ्या की 67(1) मध्ये जर आदेश काढलाय तर तो सर्च मध्ये कन्वर्ट होत नाही. 67(2) म्हणजे इथे सर्च सिरियलसाठी तसा आदेश -1 मध्ये असणं गरजेचं आहे. हे मी जे अगोदर सांगितलं होतं तेच इथे तुम्हाला या पेजवरती लिहून दिलेलं आहे. इथे आपण कनेक्ट झालो, जे आपण सेक्शन 1 मध्ये समजून घेतलं होतं. मुख्य सेक्शन 67(1) आणि 67(2) आहे. तर त्यालाच कनेक्टेड इतर सेक्शन आहेत, ते समजायला फार काय अवघड जाणार नाही. आता डॉक्युमेंट बुक्स जे आहेत जे या कारवाईमध्ये गरजेचे वाटत नाहीत किंवा ज्याचं आता जी माहिती पाहिजे ती घेऊन घेतलेली आहे, ती जर उपयोग झालेला आहे ते कागदपत्र परत करण्याविषयी हा सेक्शन सांगतो. 67(3) त्यामध्ये काय दिलंय की जप्त केलेली पण वापरात न आलेली कागदपत्रे वस्तू 30 दिवसामध्ये परत करा. आता इथे कशा करता आहे मुळात 67(3) हे लक्षात घ्या की सर्च आणि सीजर ही जीएसटी मधली सर्वात इन्व्हेसिव्ह पॉवर म्हणजे आक्रमक किंवा हस्तक्षेप करणारी शक्ती आहे. सरकार एखाद्याच्या ऑफिसमध्ये शिरतं, कपाट उघडतं, फाईल्स उघडतं, लॅपटॉप जप्त करतं. म्हणजे ही पॉवर ज्यावेळेस दिलेली आहे त्यावेळेस उद्देश काय की इथे तुम्ही रेव्हेन्यू प्रोटेक्ट करा. पण इथे अधिकारी धोके निर्माण होतात की अधिकारी जास्तच कागदपत्रे उचलू शकतात. ओव्हरसीजर टॅक्सपेअरचा बिझनेस पॅरलाइज होऊ शकतो. तुम्ही बिझनेस त्याचा अदू करून टाकाल, संपून टाकाल, असं होऊ नये. त्यामुळे पार्लमेंटने म्हणजे इथे जेव्हा कायदेशीर एक तरतूद मान्य केली गेली, हा कायदा बनवला गेला पार्लमेंटमध्ये, तर बॅलन्स करण्यासाठी तिकडे 67(3) टाकलाय की अननेसेसरी कारवाई करू नका. हा सेक्शन सांगतो जर सर्च सीजरमध्ये जे उचलले आहे त्यातले जे खरोखर
केससाठी उपयोगी आहे. या कायद्यामध्ये ते वाटतं की रेव्हेन्यू लॉस होतोय, तर तिकडे जे डॉक्युमेंट आहेत, कागदपत्र आहेत, त्याचा काही उपयोग नाही आहे कारवाईमध्ये, तर ते लगेच परत करा. लगेच पण कालावधी दिलेला आहे 30 दिवस. 30 दिवसामध्ये ते परत करा. तर यामध्ये शब्द आलाय रिलीड अपॉन. हे 2 शब्द आले जे आपण वाचतोय तेव्हा याच्यामध्ये विच हॅव नॉट बीन रिलीड अपॉन. तर हा शब्द महत्वाचा आहे. हा एज्युकेशन लॉ मधला कोर कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये जे टॅक्स डिमांड पुढे त्यांना शोकत नोटीस काढायची आहे त्यावरती असे कुठले कागदपत्र आहेत त्याच्यावरती अवलंबून नाहीये. तर असे कुठे कागदपत्र आहेत ज्याचा काही कारवाईत उपयोगच नाहीये, यालाच तुम्ही म्हणाल की नॉट रिलीड अपॉन. काही गरज नाही त्याची. ही कागदपत्र शोकॉज मध्ये रेफरन्स म्हणून वापरले ज्यावरती आरोप उभा राहतो तर ते काय रिलीड अपॉन. आणि ज्याचा काही आधारच नाही डॉक्युमेंटचा ते परत करा. तर तेच रिलीड अपॉन. बाकी सगळे नॉट रिलीड अपॉन. लॉ मेकरनी हे सेक्शन डिझाईन करताना काही उद्देशाने हे शब्द वापरले आहेत. त्याचा एक्झॅक्टली अर्थ आपल्याला कळला पाहिजे. मग त्यानुसार ते डॉक्युमेंट परत करा हे 67(3) ऑफिसरला सांगतो. हे सेक्शन 67(3) ऑफिसरला कशापासून रोखतो, तर तिकडे तुम्ही 100 फाईल उचलून आणाल. आता त्यावेळेला तुम्हाला वाटलं हे सगळं घ्या ताब्यात, मग आपण याला बघू, चेक करू, आपल्या ऑफिसमध्ये घेऊन जाऊ डिपार्टमेंटच्या. आणि मग त्यानंतर त्यांना कळलं की 5 फाईलच कामाच्या आहेत आणि 55 उरलेल्या ज्या आहेत त्या तुम्ही मुद्दामून ठेवू नका, परत करून टाका. त्यामध्ये परचेस ऑर्डर आहेत, सेल ऑर्डर आहेत, इनवॉइस आहेत, वेगवेगळे डॉक्युमेंटच्या फाईलमध्ये असतात. मग जर त्याच्यामध्ये आत्ताच्या आहेत, मागच्या वर्षीच्या आहेत, परत असतील, ज्या तुम्हाला कामाच्या नाही आहेत परत करा. कारण टॅक्सपेअरचा अकाउंटिंग, जीएसटी कंप्लायन्स, डिफेन्स सगळं त्या फाईल अवलंबून आहे. मग या फाईल्सच तुम्ही ठेवून घेतल्या तर मग कुठल्या आधारावरती टॅक्सपेअर आपली बाजू मांडणार. त्यामुळे तुम्हाला काय केस करायची आहे, कारवाई करायची, करा. हा सेक्शन काय सांगतो, केस चालवायची असेल चालवा, पण इथे त्याला तुम्ही अननेसेसरी त्रास देऊ नका, त्याला हॅरॅस करू नका. 30 दिवसामध्ये ठरवा कुठल्या फाईल कामाचे आहेत, डॉक्युमेंट कामाचे आहेत आणि त्यानंतर बाकीचे परत करा. 30 दिवसामध्ये इरिलेव्हंट मटेरियल जे आहे जे संबंधित नाहीये ते त्याला परत करा. विभागाला यातनं डिसिप्लिन येतो, टॅक्सपेयरला रेकॉर्ड परत मिळतात, लिटिगेशन फेअर बनतं. कारवाई करायची आहे पण एखाद्याला उद्ध्वस्त करण्याकरता करायची नाहीये. ही कारवाई फक्त रेव्हेन्यू प्रोटेक्ट करायची आहे. त्यामुळे एका मर्यादेमध्ये राहून ही सक्त कारवाई जरी असली तरी करावी. मानवतावादी दृष्टिकोन लक्षात घेऊन विवेक सद्बुद्धीने ही कारवाई करायची. अशा प्रकारे हा सेक्शन एक गाईडलाईन देतो ऑफिसरला, डिपार्टमेंटला. सर्च करताना सगळं उचलता येतं पण शोकॉज काढल्यानंतर प्रत्येक सीज डॉक्युमेंट जस्टिफाय करावा लागतो. मग याच्यामध्ये काय होतं, जर का अननेसेसरी डॉक्युमेंट उभे घेतले असतील तर मग हायकोर्टमध्ये रिट येतं. मग काय करणार. आता जर इथे जो व्यापारी आहे, जो टॅक्सपेअर आहे, त्याच्यावरती जर का अन्याय होत असेल तर तो रिट पिटिशन मग दाखल करू शकतो. कायद्याचा गैरवापर केला जातोय म्हणून तो कोर्टात जाऊ शकतो. आता हे रिट पिटिशन म्हणजे काय असतं, थोडक्यात दिलं इकडे की नागरिकाने हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाकडे केलेला असा अर्ज ज्यामध्ये सरकारी अधिकारी किंवा विभागाने त्याचे कायदेशीर हक्क उल्लंघन केलं आहे, हे तुम्ही त्याच्या अस्तित्वावरच आलात ते डॉक्युमेंट घेतल्यामुळे, तर अशा प्रकारे आम्हाला काय करा, संरक्षित करा म्हणून तो आदेश. असे रिट पण बरेच दाखल झालेले आहेत. जीएसटी डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या अधिकाराचा गैरवापर केल्यामुळे अशा अनेक आतापर्यंत केसेस झालेल्या आहेत. व्याटमध्ये पण झाल्या होत्या, एक्साईज मध्ये पण आहेत, कस्टम मध्ये, सगळ्या कायद्यामध्ये अशा प्रकारे होतात. म्हणजे फार एक्साइटमेंटमध्ये अधिकारी काय करतात, कारवाई करतात आणि मग टॅक्सपेअर या सगळ्या कारवाईचा एक स्तर आहे तो फारच त्यांनी रानटी पद्धतीने हाताळलाय असं त्याला वाटतं. मग तो कोर्टामध्ये रिट दाखल करू शकतो, त्याचा तो अधिकार आहे. आणि त्यानुसार मग डिपार्टमेंटला जर कोर्टाला कळलं तर मग ते डिपार्टमेंटला आदेश देतात की तुम्ही तुमच्या अधिकाराच्या कक्षेच्या पुढे जाऊन कारवाई केलेली आहे, काय करा, ते परत करा. अशा प्रकारे कोर्टामध्ये रिट जाऊ शकतो. हे थोडे मुद्दे मांडण्याचा माझा उद्देश हाच आहे की थोड्या काय केसेस माझ्या वाचनामध्ये आल्या, त्यातून मला थोडंफार वाटलं, थोडंफार तुम्हाला एक गाईडलाईन मध्ये याचा उपयोग होईल म्हणून मी थोडक्यात सांगितलं. मोठा संदेश
सेक्शन 67(3) एक साधा प्रोसिजरल रूल नाही, तो जीएसटी मधल्या सर्च सीजर पॉवर कॉन्स्टिट्यूशनल बाउंड्रीज देतो. रिट दाखल केला जाऊ शकतो कारण तो त्याचा संविधानिक अधिकार आहे की अन्याय होतोय माझ्यावरती, हे कायद्याच्या बाहेर जाऊन सरकारचे अधिकारी माझ्यावरती काय करतायत, कारवाई करतायत. त्यामुळे सर्च म्हणजे कुठपर्यंत राहायचं, कुठपर्यंत कारवाई करायची, तर पुरावा शोधा, नॉट व्यापाराचा श्वास अडवा. अशा प्रकारे इकडे एक संदेश हा सेक्शन देतो. जप्त केलेला पण शोकॉजसाठी वापरात न आलेली कागदपत्रे वस्तू 30 दिवसामध्ये परत कराव्या, अन्यथा रिटेन्शन बेकायदेशीर ठरतो. हे जे डॉक्युमेंट ठेवून घेतलेत ते बेकायदेशीररित्या ठेवून घेतलेत असा निष्कर्ष निघू नये, त्यामुळे एका कक्षेमध्ये एका बाउंड्रीमध्ये ही कारवाई करावी असा आपल्याला यातनं निष्कर्ष काढता येऊ शकतो. इथपर्यंत कळलं असेल तर येस रिप्लाय करा. आता हे डिपार्टमेंटसाठी फारच उपयोगी असल्या कारणाने मी थोडंसं त्याच्यामध्ये काही गोष्टी मला ज्या वाटतात सांगायच्या त्या मी सांगतो. पुढे लक्षात घ्या याच्यामध्ये काय आहे. ऑफिसर ऑथोराइज अंडर सेक्शन 67(2). आता सुरुवातच सेक्शनची अशा या हा जो सबसेक्शन आहे याची सुरुवातच जर अशी असेल की द ऑफिसर ऑथोराइज अंडर सेक्शन 67(2) शॅल. आता जिथे त्यांना कारवाई करायची आहे सर्चची, त्यांना काय पॉवर आहे, म्हणजे पॉवर पण आहेत, खूप मोठी पॉवर आहे इकडे. हॅव द पॉवर टू सील और ब्रेक ओपन डोअर, त्या प्रिमायसेस मधल्या दरवाजे तोडू शकतात. म्हणजे इकडे हा सर्च पॉवरचा विस्तार आहे, ही इंडिपेंडेंट पॉवर नाहीये. जर तिकडे सर्चची कारवाई होते आहे 67(2) प्रमाणे, तर त्यामध्ये हा जो सबसेक्शन उपकलम आहे हा काय सांगतो बघा. हे म्हणजे 67(4) प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करण्याकरता, हा आपण आता बघतोय 67(4) आहे. तर हा काय करतोय, प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करण्यासाठी दिलेले एन्फोर्समेंट टूल आहे की काय करू शकता. ऑफिसरला सांगितलं गेलंय की डोअर सील ब्रेक करा, दरवाजे तोडा, ब्रेक करा, अलमिरा, लॉकर, बॉक्स हे उघडा, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. आता कसं होतं की इन्स्पेक्शनला गेले, सर्चला गेले, डेटा आमचा क्लाउडला आहे, आमच्याकडे पासवर्ड नाही आहे, म्हणजे अशा प्रकारे, किंवा हे फक्त आमच्या सरांकडेच असतं, हे मालकाकडेच असतं, मी उघडू शकत नाही, लॉकची चावी आमच्याकडे नाही, अशा प्रकारे काही जर त्यांनी सांगितलं तिथे उपस्थित असलेल्या टॅक्सपेअरच्या माणसांनी, तर इथे ऑफिसरला ही पॉवर आहे की तुम्ही चावी मागवा, चावी मागवता का आम्ही दरवाजा तोडू, तुम्ही लॉकर उघडून देता का आम्ही लॉकर फोडू, मला अधिकार आहे. सेक्शन 67(4) आम्हाला अधिकार देतो. मग त्या परिस्थितीमध्ये ते तुम्ही तुमच्या मालकाला कळवा की हे तोडतायत लॉकर, म्हणजे नुकसान होईल, तुम्ही जबाबदार आहात. मग या परिस्थितीमध्ये जो मालक आहे, जो त्यातला टॅक्सपेअर जो आहे, तो काय करू शकतो, येऊन ती चावी देऊ शकतो. आणि मग म्हणजे उद्देश हा नाहीये की त्यांचा प्रिमायसेस मधल्या वस्तू उद्ध्वस्त कराव्या, हा उद्देश नाहीये. उद्देश फक्त एवढाच आहे की आम्हाला रेव्हेन्यू प्रोटेक्ट करण्याकरता इथे यावं लागलं. कुठे टॅक्स चोरी नसेल, टॅक्स लिकेज नसेल, तर आम्ही शांतपणे आलोय, शांतपणे निघून जाऊ. उगाच तुम्ही आम्हाला अशा प्रकारे सक्त कारवाई करायला मजबूर करू नका. पण जरी पॉवर दिलेली आहे याचा उद्देश हाच आहे की त्यांच्याकडून तुम्ही दरवाजा उघडून घ्या, लॉकर उघडून घ्या, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचे पासवर्ड जे आहेत, लॅपटॉप, हार्ड डिस्क वगैरे सगळं चेक करायला द्या. नाही चेक करायला दिलं तर आम्ही उचलून घेऊन जाऊ. जे उचलून घेऊन जाणं शक्य आहे ते उचलून घेऊन जाऊ. जर तुम्ही दाखवलं, मी चेक करू शकलो, रेव्हेन्यू लिकेज नाहीये, कुठे टॅक्स चोरी नाहीये, तर तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाहीये, त्याची काही परिस्थिती नाहीये, तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. पण जर तुम्ही देत नसाल तर आम्ही हे तोडणार. म्हणजे इथे जेव्हा ऍक्सेस नाकारला जातो, अधिकार दिलाय पण तो कुठल्या परिस्थितीत हे पुढे दिले बघा. जेव्हा प्रवेश नाकारला जातो किंवा वस्तू कागदपत्रे लपवली गेली आहे असं रिझन टू बिलीव्ह आहे, तर मग हा पॉवर आहे. हा रुटीन इन्स्पेक्शन साठी नाहीये, हे लक्षात घ्या. हा 67(2) मधल्या सेक्शनचा एक्सटेन्शन आहे. म्हणजे इकडे सर्च जर असेल
तशा प्रकारचं जर आदेश असेल 67(2) प्रमाणे तरच ही एक पॉवर आहे. डॉक्युमेंट ताब्यात घेतल्यानंतर मग ते डॉक्युमेंट जर तुम्ही घेऊन गेलात तर आम्हाला डॉक्युमेंटवरती आमचा बिझनेस आहे तर आम्हाला तुम्ही झेरॉक्स काढायला द्या. तर मी इथे काय म्हटलेलं आहे, ज्या व्यक्तीकडून डॉक्युमेंट जप्त झाले त्यांना स्वतःच्या डिफेन्ससाठी कंप्लायन्ससाठी कॉपीज किंवा एक्स्ट्रा देण्याचा हक्क, त्यांचा मागण्याचा हक्क आहे त्यांना पीओला. पण ह्यात पण काय म्हटलं बघा, जर असे काय डॉक्युमेंट आहे ज्यामध्ये पीओला वाटतं की आपल्या या इन्व्हेस्टिगेशनमध्ये नुकसान होऊ शकतं तर ते नाकारू शकतं. म्हणजेच जीएसटी कायदा इव्हिडन्स होस्टेज ठेवू देत नाही पण इन्व्हेस्टिगेशन सबोटेज होऊ देत नाही. म्हणजे कायदा दोन्ही बाजूचा समतोल राखतो. म्हणजे टॅक्सपेअरचं प्रोसिजरल राईट्स आहेत, डॉक्युमेंट द्या, पण डिपार्टमेंटचं जर तिकडे जे काय ऑपरेशन आहे, जो उद्देश आहे रेव्हेन्यू लिकेज रोखणं, हाच जर का तिथे फेल होणार असेल ते डॉक्युमेंट दिल्यामुळे तर मग ते नाकारू शकतात. ही पॉवर या 67(5) मध्ये डॉक्युमेंट द्यावे, पण इथे एक्सेप्ट म्हटलंय, केव्हा देऊ नये, केव्हा दिले जाणार नाही, तशी परिस्थिती असेल तर मग ते दिलं जाणार नाही. पुढे प्रोव्हिजनल रिलीज. आता प्रोव्हिजनल रिलीज, आता काही गुड्स घेतलेले आहेत, गुड्स 67(2) प्रमाणे समोर आले, अनअकाउंटेड आहे, तर मग ठीक आहे, तुम्हाला याच्याविषयी काय कारवाई करायची ते करा, पण आमचे गुड तुम्ही ताब्यात घेऊ नका. असं जर टॅक्सपेअर सांगत असेल, असं जर करदारा सांगत असेल तर मग त्याला अपॉन एक्झिक्युशन ऑफ अ बॉन्ड ऑर सिक्युरिटी आणि ऑन पेमेंट ऑफ ॲप्लिकेबल टॅक्स, हे जे दिलेलं आहे हे कशा करताय लक्षात घ्या की तुम्ही सिक्युरिटी द्या, आम्ही काय करतो प्रोव्हिजनल रिलीज करतो. हे जे आहे शॅल बी रिलीज प्रोव्हिजनल बेसिस. इथे बॉन्ड सिक्युरिटी किंवा पेमेंटवरती प्रोव्हिजनल रिलीज हा या सेक्शनमधनं येतो. हा जो सेक्शन आहे आता आपण हा बघत आहोत 67(6). यामध्ये लक्षात घ्या कशा प्रकारे आहे की सर्च अँड सीजर 67(2) मध्ये जप्त केलेला माल आहे तर हा पनिशमेंट म्हणून जप्त ठेवलेला नसतो. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मग एक्झॅक्टली रेव्हेन्यू लॉस किती आहे, टॅक्स चोरी किती आहे, हे सगळं शोधून काढण्यासाठी हा तात्पुरता जप्त घेतलेला असतो. म्हणून जीएसटी कायदा काय म्हणतो की माल तुम्ही जप्त केलाय तर टॅक्सपेअरकडे परत देता येतो प्रोव्हिजनल रिलीज. हे जर ते सिक्युरिटी देत असतील, बॉन्ड देत असतील, सिक्युरिटी फर्निश म्हणजे बँक गॅरंटीवर देत असतील तर मग याच्यावरती ॲप्लिकेबल टॅक्स आहे का, इंटरेस्ट आहे का, पेनल्टी ॲप्लिकेबल आहे का, तर जर तो त्या देत असेल सिक्युरिटीमध्ये तर डिपार्टमेंटला रेव्हेन्यू सुरक्षित राहतो, टॅक्सपेअरचा बिझनेस अनावश्यकपणे बंद होत नाही. त्यामुळे इकडे एक ही कारवाई पण चालू राहते आणि तिकडे त्यांचा बिझनेस पण चालू राहतो. त्यामुळे इथे सेक्शन रेव्हेन्यू प्लस बिझनेस कंटिन्युटी याचा बॅलन्स ठेवण्याकरता हा सेक्शन दिलेला आहे. आता हे जे म्हटलेलं आहे की बॉन्ड आणि सिक्युरिटी द्यायची, तर त्याकरता रूल 140 रेफर करायचा आहे. या रूलमध्ये परत मग कुठला फॉर्म येईल तो फॉर्म दिलाय, तुम्ही फॉर्म काढून बघाल, तुम्हाला त्या फॉर्ममध्ये दिसेल की बॉन्ड फॉर रिलीज ऑफ गुड्स, तर त्यामध्ये अशा प्रकारे हे वर्डिंग दिलंय आणि मग त्यानुसार त्यांना हे सगळं या दरम्यान किती अमाऊंट येईल, काय येईल, हे सगळं जे काय वस्तू सापडल्या, डॉक्युमेंट सापडले, मग त्यातनं ती अमाऊंट डिटरमाइन करायची, मग त्याचा टॅक्स, त्याचा इंटरेस्ट करायचं आणि मग त्यांना त्याप्रमाणे ते सगळं द्यायचं. हे सगळं बँक गॅरंटी इक्विव्हलंट टू द अमाऊंट ऑफ ॲप्लिकेबल टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी हे रूलमध्ये दिलेलं आहे. जप्त केलेला माल सोडवण्यासाठी बॉन्ड, सुरक्षा ठेव, ही सगळी किचकट प्रक्रिया आहे, लक्षात घ्या. हे सगळं आपण वाचताना आपल्याला वाटतं की तेवढं सोपं नाही आहे. अगोदरच हे वाचताना पण खूप गुंतागुंतीचं वाटतं आणि ॲक्च्युअली प्रॅक्टिकली तर आणखीन एक गुंतागुंतीची प्रक्रिया ही होणार आहे. तर रिलीज कसा मिळतो, जप्त माल सोडवण्यासाठी टॅक्सेबल पर्सनने बॉन्ड फॉर्म GST INS 4 मध्ये द्यायचा, मालाच्या पूर्ण व्हॅल्यू इतका
आणि बँक गॅरंटी द्यायची टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी इतकी, म्हणजे गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू रिस्क झिरो, टॅक्सपेअरचा बिझनेस ब्लॉक होत नाही. तर बिझनेस कंटिन्यू करा. जर का टॅक्स चोरी सापडली, रेव्हेन्यू लिकेज सापडला, तर तुमच्याकडनं आम्ही काय करू, ते मागू. नाही दिलं तर मग बँक गॅरंटी रिलीज करून ते पैसे वसूल करू. माल परत हजर केला नाही तर, जर माल सोडून घेतलेला व्यक्ती पीओने सांगितलेल्या डेट प्लेसला माल हजर करत नाही, मग दिलेली बँक गॅरंटी इन कॅश केली जाते आणि ती रक्कम म्हणजे टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी फाईन मध्ये ऍडजस्ट केली जाते. अशा प्रकारे रिलीज मिळतो. प्रोसिजर इन रिस्पेक्ट ऑफ सीज गुड्स. मग आता रूल 141 मध्ये, रूल 141 मध्ये जे दिलेलं आहे, ऑर्डर ऑफ रिलीज ऑफ गुड्स, रूल 141(1) दिला इकडे. आणि मग त्याचप्रमाणे त्यामध्ये सांगितले -05चा उल्लेख तिथे येतो. जप्त केलेल्या मालाबाबतची कार्यपद्धती कशी असेल, तर नाशिवंत माल आहे, पेरिशेबल किंवा धोकादायक हॅझार्डस माल जप्त केला असेल तर कायदा वेट अँड लिटिगेट करत नाही, त्वरित पैसे इन कॅश करा. आता हे कसं होईल बघा. पहिले आता टॅक्सपेअरने पैसे दिले, टॅक्सपेअरने पैसे दिले तर ठीक आहे, टॅक्सपेअरने खालीलपैकी कमी रक्कम भरली म्हणजे मार्केट प्राइस ऑफ गुड्स, टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी, तर माल तात्काळ रिलीज करावा. फॉर्म GST आणि 05. पैसे दिले नाहीत तर, टॅक्सपेअरने भरले नाहीत तर पीओ माल विकून डिस्पोज करू शकतो. मिळालेली रक्कम टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी अदर ड्यूज मध्ये ऍडजस्ट होते. हा नियम का अस्तित्वात आहे, तिथे जे नाशिवंत गुड्स आहेत किंवा धोकादायक गुड्स आहेत, हे ह्यातनं नुकसान होऊ शकतं, टॅक्सपेअरला नुकसान, एव्हिडन्स खराब होऊ शकतं. म्हणून मग काय म्हटलंय, ते गुड्स इमिजिएटली काय करा, त्याचं काय ते विल्हेवाट लगेच लावावी लागते. 57(7) मध्ये गुड्स शॅल बी रिटर्न, गुड्स शॅल बी रिटर्न इन नो नोटीस. आता इथे बघा काय दिलंय की 6 महिन्यात, तर तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन गेलात, गुड्स ताब्यात घेतले, तर पुढची कारवाई तर करा. तुमचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते करायला 6 महिन्याचा कालावधी पुरेसा आहे की नाही हे लक्षात घ्या. तर मग इन्स्पेक्शनला गेले, सर्चला गेले आणि सर्च दरम्यान डॉक्युमेंट्स ताब्यात घेतली, गुड्स ताब्यात घेतले, त्याच्यावरती 6 महिन्यामध्ये तुम्ही त्या आधारावरती काय करा, किती रेव्हेन्यू लॉस झालेला आहे, किती त्याच्यामध्ये टॅक्सपेअर देणं लागतो, हे उपलब्ध डॉक्युमेंटच्या आधारावरती, गुड्सच्या आधारावरती, इतर माहितीच्या आधारावरती सगळ्या गोष्टी विचारात घेऊन, सर्व बाबी विचारात घेऊन निष्कर्ष काढा आणि त्या सर्व आधारावरती, त्या ग्राउंड्सवरती 6 महिन्यात नोटीस देणं गरजेचं आहे. नोटीस दिली नाही तर गुड्स परत द्या. म्हणजे जर का ते गुड्स ती कारवाई त्यातनं काहीच आउटकम नाहीये, टॅक्स चोरी सिद्ध होत नाहीये, तर गुड्स परत करा. आणि जर तसं सिद्ध होत असेल त्या ग्राउंडवरती तर नोटीस द्या. डॉक्युमेंट गुड्स जप्त केलेत तर हे तात्पुरते इन्व्हेस्टिगेटिव्ह पॉवर आहे. पुढे काय करायचं आहे, 6 महिन्यात जर नोटीस दिली नाही तर माल परत करा. नोटीस दिली, त्यांनी टॅक्स भरला का मग माल परत करायचा. पण जर टॅक्स देणंच लागत नाही तर माल परत केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये 6 महिने जर पुरेसे नसतील शोध कार्य करायला, प्रोसिजर पूर्ण करायला, तर आणखीन 6 महिने दिले जाऊ शकतात. प्रोव्हिजन सांगतो की द पिरियड ऑफ 6 मंथ्स ऑन सफिशियंट कॉज, त्यात पण दिलंय की असं काय कारण आहे की तुम्ही 6 महिन्यामध्ये टॅक्स लिकेज आहे की नाही, टॅक्स चोरी की आहे की नाही शोधू शकलात नाही, की तुम्हाला आणखीन 6 महिने पाहिजे. रेट एक्सटेंड केला जाऊ शकतो, पण तसं व्हॅलिड रिझन असलं पाहिजे. हे कधी कधी इन्व्हेस्टिगेशन कॉम्प्लेक्स असते, त्यावेळेस टॅक्सपेअरचा माल आणखीन 6 महिने ठेवले जाऊ शकते. पण जर तसं नसेल तर मग परत केला पाहिजे. पहिले 6 महिने डिपार्टमेंटला शो कॉज नोटीस, कन्फिस्केशन प्रक्रिया सुरू करायला वेळ, आणि पुढचे 6 महिने फक्त सफिशियंट कॉज दाखवल्यावरती मिळतात, त्यात ती कारवाई केली पाहिजे. कायदा काय म्हणतो, सर्च अँड सीजर हे इन्व्हेस्टिगेशनसाठी आहे, पनिशमेंटसाठी नाही. जर विभागाकडे केस तयारच नसेल तर तो माल धरून ठेवू शकत नाही, माल परत करा. जे फॉर्म तुम्हाला मी दाखवले 5 फॉर्म, तेच
INS चे 5 फॉर्म खाली नोट्समध्ये मी दिलेले आहेत. तर यामध्ये फक्त फॉर्मॅट आहे. तुमच्या डिपार्टमेंटकडे जर अशी कुठली कारवाई झाली असेल आणि असे डॉक्युमेंट जे भरलेले आहेत तुम्हाला पाहता येत असतील तर ते पहा, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली कायदा काय म्हणतो, नियम काय म्हणतात आणि डिपार्टमेंट कशा प्रकारे इम्प्लिमेंट करतो हे समजून घ्यायला मदत होईल. पर्यंत कळलं असेल तर येस रिप्लाय करा. म्हणजे आपण बरोबर चाललो आहोत हे मला कळतं. माझ्या परीने मी मॅक्झिमम कंटेंट टाकतो इकडे, पण त्यात पण अनावश्यक कंटेंट टाळतो, कारण खूप नोट्स जास्त पेजच्या होत चालल्या आहेत. आता हे जे सेक्शन 12 वर आपण बघितले त्याचीच परत समरी इकडे खाली दिलेली आहे. त्याचीच समरी इकडे खाली दिलेली आहे. ते आपण आता 67 पर्यंत आलो. 7 सेक्शन बघितले आपण. एकदा परत ते लक्षात घ्या, व्हिज्युअलाइज करा आणि 67-8 ला पुढे जायचं. थोडा इथे एक प्रकारचा एक ब्रेक झाला इकडे आणि मग खाली परत कंटेंट सेक्शन कंटिन्यू केलेले आहे. हे नोट डिझाईन करताना रीडरला, अभ्यासकाला ज्याला अभ्यास करायचा आहे त्याला मॅक्झिमम याचा उपयोग व्हावा अशा प्रकारे नोट्स डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला ह्या नोट्सबद्दल मी काही लोकांच्या प्रतिक्रिया मागतो, पण ते नोट्स चांगले आहेत, उपयोगी आहेत, आम्हाला उपयोगी पडतात एवढं मला पुरेसं नसतं. मला मुद्देसूद पाहिजे किंवा तुम्ही या प्रकारे समरी मांडता ते बरं पडतं, फॉर्म दिले तर बरं होईल. हे मी वेगवेगळ्या प्रकारे करतो, या चौकटीमध्ये मी असं मांडतो, मग त्यातनं कसं वाटतं इम्प्रेशन हे वेगवेगळ्या प्रकारे डिझाईनिंग मी करत असतो. त्याच्यावरती मला काही गाईडलाईन पाहिजेत की ह्या नोट्स कसे झालेले आहेत. पेरिशेबल म्हणजे नाशिवंत माल आहे जो कुजू शकतो, खराब होऊ शकतो. भाजीपाला वगैरे असतो अशा वस्तू खराब होतात. परत आणखीन काय फूड आयटम वगैरे असतात ते खराब होतात. आईस्क्रीम पिघळतं वगैरे वगैरे अशा कुठल्याही गुड्स असतील तर ज्या नाशिवंत आहेत किंवा केमिकल वगैरे आहेत जे धोकादायक असतात, तर असे काही गुड्स असतील तर मग त्याच्याविषयी एक नोटिफिकेशन आहे. म्हणजे कुठले गुड्स हे यादीमध्ये दिलेत त्यांनी, हे जे गुड्स आहेत यादी आहे, सेशन कोड वगैरे बघायला लागतील, पण ही यादी दिलेली आहे त्यांनी. नोटिफिकेशन नंबर 27/2018 हे 13 जून 2018 आलेलं नोटिफिकेशन आहे. तर हा जो सेक्शन आहे डिस्पोजल ऑफ पेरिशेबल अँड हॅझार्डस नेचर गुड्स ड्यू टू स्टोरेज कन्स्ट्रेंट हा सांगतो. म्हणजे अशा प्रकारे जे जप्त केले गुड्स पण डिपार्टमेंटकडे ते गुड्स ठेवण्याकरता तशी सोय नाहीये. आईस्क्रीम जप्त केलं तर फ्रीजर नाहीये, धोकादायक गुड्स जप्त केले तर ते ठेवायला कशी इन्स्ट्रुमेंट किंवा तसं काही जागा नाहीये, मग त्याचं काय करणार. नाशिवंत माल ठेवायला तर हा सेक्शन 67(8) काय सांगतो, लवकर डिस्पोज करा. स्पेशल प्रोव्हिजन, ज्या वस्तू एखादी गाडी पकडली त्यामध्ये अशा वस्तू सापडल्या आणि मालक पुढे झाला नाही, ट्रान्सपोर्टर बोलला मला गुड्स दिले, मला हा मोबाईल नंबर दिला आहे, ह्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं, माझ्याकडे आले, तो फोन उचलत नाही, कॉन्टॅक्ट होत नाही, मग अशा वेळेस काय करायचं. मग ते पेरिशेबल गुड्स, हॅझार्डियस गुड्स, आता किंवा त्या वस्तू जशा भाजीपाला आहे किंवा अशा काही फळं आहेत किंवा अशा कुठल्या वस्तू आहेत यात फळांचा ज्यूस वगैरे आहे, टॅक्सेबल गुड्स आहेत, पण ते खराब होऊ शकतात, वेळ गेल्याने त्याची व्हॅल्यू कमी होऊ शकते. अशा वेळेस स्टोरेज कॅपॅसिटीमुळे ठेवता न येणाऱ्या वस्तू आहेत, अशा वस्तू 6 महिने ठेवून मग परत देणे प्रॅक्टिकल नसते. म्हणून मग इथे गव्हर्नमेंटला अधिकार देतो, हे डिपार्टमेंटला अधिकार देतो, तुम्ही सीझर नंतर तात्काळ डिस्पोज करा. हा अधिकार मनमानी नाही. त्याच्यामध्ये त्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या वस्तू आहेत, गुड्स किंवा गुड्सचे क्लास त्या दिलेत, हे गुड्स डिक्लेअर करता येतील आणि मग त्यांचं काय करायचं हे या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे टॅक्सपेअरला अनावश्यक नुकसान होऊ नये, ही कारवाई तात्काळ पूर्ण होत नसेल आणि ते गुड्स डिपार्टमेंटकडे पडून राहणार असतील, जे सडू शकतात, जे साठवण्याकरता अशी यंत्रणा नाहीये, मग ते डिस्पोज करा. म्हणजे लगेच विकून टाका किंवा खराबच झाले तर मग ते फुकटच जाणार आहे. तर मग यामध्ये उद्देश हा आहे रेव्हेन्यू प्रोटेक्शन. या प्रक्रियेमध्ये असे जर गुड्स आले आणि जर ते गुड्स 6 महिने ठेवले जाऊ शकत नसतील
कारण 6 महिन्यात कारवाई करायची आहे. जर ते 6 महिन्यात टिकूच शकत नसतील तर मग काय करायचं हे त्यात दिलेलं आहे. आता एक आणखीन एक ही जी प्रक्रिया आहे इन्व्हेस्टिगेशन हे करण्याची, याच्यामध्ये एक त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलंय, सीबीआयसीनी इन्स्ट्रक्शन दिलंय आणि या इन्स्ट्रक्शनमध्ये कशा प्रकारे ही कारवाई करायची आहे हे दिलंय. याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन मी खाली दिलेलं आहे. सर्च सुरुवात जेव्हा केला जाईल, आदेश दिला जाईल, त्यावेळेस वस्तुनिष्ठ कारणे रिझन टू बिलीव्ह असली पाहिजे, ती फाईलवरती नोंदवलेली असली पाहिजे आणि सर्च फक्त कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडून दिलेले अधिकृत. हे सगळं गाईडलाईन जे आहेत त्यामध्ये हे 16 वरती इन्स्ट्रक्शनमध्ये गाईडलाईन आहे. ते 16 गाईडलाईन खाली मी लिहिलेले आहेत. अशा प्रकारे ही सगळी रेडची कारवाई आहे, झडतीची कारवाई आहे, ही करायची आहे. हे सगळं दिलेलं आहे, हे तुम्ही वाचा. हे तुम्हाला ॲडिशनली उपयोगी पडेल याकरता मी दिलं आहे. म्हणजे कुठल्या मानसिकतेमध्ये ही कारवाई करावी सर्चची हे तुम्हाला हे गाईडलाईन वाचल्यावरती कळेल. हे अगदी ते कोणते अतिरेकी पकडलेत, हातामध्ये पकडलेत आणि त्यांच्यावरती आपण कारवाई करतोय अशा आविर्भावामध्ये कारवाई करणं अपेक्षित नाही. एक माणुसकी राखून आणि आपला फक्त उद्देश, आपलं ध्येय रेव्हेन्यू प्रोटेक्शन एवढंच आहे. कायद्यानुसार एक मर्यादित उद्देशाकरता आपल्याला पॉवर दिलेली आहे. मग त्या दायऱ्यामध्ये राहून, त्या बाउंड्रीमध्ये राहून, त्या कक्षेत राहून ही कारवाई कशी करावी हे या गाईडलाईनमध्ये तुम्हाला कळेल. कुठल्या मानसिकतेमध्ये करावी हे कळेल याकरता हे वाचा. तर आपण 67-8 पर्यंत बघितलंय. 67-9 हा पुढचा सेक्शन आहे, तो आपण आता बघत आहोत. गुड्स इथे जे 67-8 मध्ये जे नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशन प्रमाणे जे नमूद केलेले गुड्स आहेत जे पेरिशेबल हॅझार्डियस आहेत, नाशिवंत किंवा धोकादायक आहेत, जप्त केले असतील तर अधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने त्या सर्व गुड्सची इन्व्हेंटरी तयार करा आणि मग पुढे स्वाक्षरी घ्यायची, तपशील टाकायचे, कोणाची स्वाक्षरी घ्यायची, हे सर्व रूल 139(5) मध्ये निश्चित केलं आहे. म्हणजे हे कारवाई करायची पॉवर इकडे आहे आणि मग ॲक्च्युअल प्रोसिजर जी आहे ते रूल 139(5) मध्ये दिलेलं आहे. आपण अगोदर घेतला होता 39(5), त्यामध्ये सगळं यादी बनवा आणि मग सगळं करा हे त्यात दिलेलं आहे. आता ही जी कारवाई आहे ही जो कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आहे 1973 हा जो कायदा आहे यानुसार ही कारवाई झाली पाहिजे. इथे त्या कायद्यामध्ये इथे मॅजिस्ट्रेट म्हटलेलं आहे, तिथे कमिशनर, अशा प्रकारे ते कारवाई सगळी कमिशनरच्या पॉवरनी होते. त्यामुळे तिकडे मॅजिस्ट्रेटच्या ऐवजी तिकडे तुम्ही काय वर्ड घ्यायचा आहे कमिशनर, बाकी तिकडे हा जो कायदा आहे त्यानुसार प्रोसिजर होईल. म्हणजे जीएसटी अंतर्गत सर्च आणि सीजर करताना क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPC 1973 मधील सर्च आणि सीजर संबंधीचे नियम जे आहेत ज्या प्रमाणात लागू होऊ शकतील त्या प्रमाणात लागू होतील. आणि जिकडे मॅजिस्ट्रेट शब्द आहे तिथे जीएसटी साठी कमिशनर शब्द आहे असं समजून वाचायचं. याचा अर्थ काय आहे की एक कायदेशीररित्या एक अधिकार क्रिएट होतो आणि मनमानी अधिकार तिथे नाही आहे. तर ज्या कक्षेमध्ये सगळे अधिकार आहेत त्याप्रमाणे ती प्रोसिजर डिसिप्लिन जी आहे ही फॉलो करायची आहे. एक शिस्तबद्ध पद्धतीने कारवाई करायची आहे. सर्च करण्याची पद्धत काय असेल, मग पंचनामा, सीज आयटम, सर्च मेमो, हे सगळं सर्च रेकॉर्ड कीपिंग, पोस्ट सर्च रिपोर्टिंग, हे सगळं CRPCच्या फ्रेमवर्कमध्येच करावं लागतं. हे सगळं त्या कायद्यात दिलेलं आहे, त्याप्रमाणे सगळं करायचं. आणि CRPC मध्ये जिथे मॅजिस्ट्रेटला रिपोर्ट दिलं जातं तसं जीएसटी मध्ये ते कमिशनरकडे दिलं जातं. म्हणून तिकडे वाचताना जीएसटी डिपार्टमेंटसाठी मॅजिस्ट्रेट नाहीये, तर त्यांचं सगळं कंट्रोल कोणाकडे आहे, कमिशनरकडे आहे. त्यामुळे सर्च पॉलिसी ही पॉलिसी स्टाईल रेड नसून CRPC गव्हर्न लिगल प्रोसेस आहे, ही कायदेशीररित्या आहे. त्यामुळे तो प्रोसेस जो आहे त्या कायद्यामधला तो फॉलो करावा. अदरवाईज काय होईल, हे सर्च जो आहे हा इलिगल होईल. CRPC मध्ये सेक्शन आहे तो कशा प्रकारे दिलंय हे यात दिलेलं आहे, हे तुम्ही थोडं वाचू शकता. ज्यांना आणखीन इंटरेस्ट आहे त्यांनी तो पूर्ण कायदा वाचू शकता.
6711 6711 मध्ये काय आहे, पुढचा सबसेक्शन जो आहे तो ऑफिसर समोर सादर केलेली अकाउंट्स डॉक्युमेंट्स जप्त व पावती देणे. ही डॉक्युमेंट्स घेतलेली आहेत त्याचं एक यादी बनवा. प्रॉपर ऑफिसरला रिझन टू बिलीव्ह असेल, कर चुकवत आहे, चुकवण्याचा प्रयत्न करत आहे, इथे रेव्हेन्यू लिकेज होऊ शकतो, तर इथे त्यामध्ये अकाउंट्स रजिस्टर डॉक्युमेंट्स जप्तशीच करू शकतो आणि त्याची पावती द्यावी, अक्नॉलेजमेंट द्यावी. ग्रांट रिसिप्ट म्हटलं इकडे फॉर द सेम. ही कागदपत्रे जीएसटी कायद्यानुसारच चालू असलेल्या कारवाईसाठी जितकी गरज असेल तितका काळ जवळ ठेवता येतात. कायदेशीर अर्थ हे सर्च पॉवर नाही, व्हॉलंटरी प्रोसिजर डॉक्युमेंट जप्त करण्याचा अधिकार नाही, ऑफिसरला लेखी कारण वगैरे सगळं आहे. रिसिप्ट द्या आणि मग पुढे हे सगळं घेतलं जाऊ शकतं. आपण एकदम एंडला आलोय आता. या हे जे आहे 6710 प्रमाणे ऍक्च्युली ही प्रोसिजर होते. आता 6711 मध्ये काय आहे, इथे गेल्यानंतर त्यांना डॉक्युमेंट्स पाहिजे, तर मग त्याची प्रोसिजर पॉवर जी आहे, ती पॉवर जी आहे डॉक्युमेंट घेण्याची, ती या 6711 देतो. आणि ते कधी घेऊ शकतो हे त्यात दिलेलं आहे. ते डॉक्युमेंट का घेतोय, कुठल्या पॉवरने घेतोय हे इकडे दिलेलं आहे. 6712 जो आहे त्याच्यामध्ये ही सगळी कारवाई अंतिम स्तरावरती जाण्यापूर्वी पहिल्यांदा अंदाज घ्यायचा असतो की एखादा टॅक्सपेअर, एखादा व्यापारी, एखादी कंपनी जे कोण व्यवसाय करतात ते इनवॉइस देतात का, प्रॉपर सगळं कंप्लायन्स फॉलो करतात का, ऑब्लिगेशन फॉलो करतात का. त्यामुळे काय केलं जातं की कमिशनर किंवा त्याने अधिकृत केलेला अधिकारी आहे तो एका व्यक्तीला तिथे पाठवतो बिझनेस प्रिमायसेसमध्ये की जा आणि तुम्ही गुड सर्व्हिसेस काय तिकडे घ्या आणि मग बघा ते टॅक्स इनवॉइस देतात का, प्रॉपर ऑब्लिगेशन फॉलो करतात का, टॅक्स योग्य प्रकारे आकारला जातो का, हे सगळं तपासण्याकरता अशा प्रकारे फेक कस्टमर तिथे पाठवला जातो आणि मग त्यातनं एक अंदाज घेतला जातो आणि मग त्याचा उपयोग. ही एक ट्रॅप पॉवर आहे. कायदेशीर अर्थ हा एक ट्रॅप पॉवर आहे, सर्च नाही, सीजर नाही. हा कंप्लायन्स टेस्टिंग टूल आहे. टॅक्सपेअर प्रत्यक्ष व्यवहारात कसा वागतोय तपासण्यासाठी आहे. ऑफिसर स्वतः ग्राहक बनत नाही, तर ऑफिसर काय करतो, एक ऑथोराइज पर्सनला त्या मार्फत हे टेस्ट करतो. मग कळलं की बा ओके त्याने इनवॉइस दिला, व्यवस्थित सगळं केलं, तर मग माल परत केला जातो. त्याला सांगितलं तुम्ही काय करा, इनवॉइस कॅन्सल करा. मग इनवॉइस कॅन्सल करा, पैसे परत करा. सेल जीएसटी लायबिलिटी प्रॉपर आहे, रिअल सप्लाय. आता इथे यातना फक्त एक टेस्ट करण्याकरता आहे, त्यामुळे इनवॉइस कॅन्सल, पैसे परत घेतले जातात. तर या प्रकारे पॉवर आहे की आमचा माल तुम्ही परत घेतलाच पाहिजे, पैसे परत दिलेच पाहिजे, कारण की आम्ही जेन्युइन कस्टमर नव्हतो, तुम्हाला टेस्ट केलं, माल घ्या, पैसे परत करा. तुम्ही व्यवस्थित इनवॉइस बनवला, तुमच्यावरती कारवाई नाही. आणि जर त्यांनी प्रॉपर इनवॉइस बनवला नसेल तर मग ऍक्च्युअली इन्स्पेक्शन किंवा सर्च जर आदेश असेल तर केला जाऊ शकतो. यासाठी सेक्शन 6712 मध्ये फेक कस्टमर पाठवण्याचं आणि मग त्यातनं माल जो परचेस केला आहे तो परत करून इनवॉइस कॅन्सल करण्याची पॉवर जी आहे ती इथे आहे. ते आपण या सेक्शनच्या एंडला आलेलो आहोत. इथे आपला हा सेक्शन संपतो की जिकडे प्रिमायसेस मध्ये जाऊन जिकडे ऍक्च्युअल मध्ये टॅक्सपेअरचं प्रिमायसेस आहे, रजिस्टर असेल, रजिस्टर नसेल, चोरीचा माल ठेवण्याची जागा असेल, ट्रान्सपोर्टर आहे, गोडाऊन कीपर आहे. आता जे ट्रान्सपोर्टर ऍक्च्युअल मध्ये मुवमेंट करतात गुड्सची, ती मुवमेंट जी होते ट्रान्सपोर्टरच्या गुड्सची जी मुवमेंट होते त्याच्याविषयीची पॉवर कारवाई ही सेक्शन 68 मध्ये आहे. आता आपण 67 ला जे बघितलं ते कुठे होतं, ते ऍक्च्युअली टॅक्सपेअरच्या प्रिमायसेस मध्ये किंवा जागी एखाद्या स्पेसिफिक प्लेसला जाऊन ही कारवाई होते. तिथे रेव्हेन्यू लिकेज सापडला जाऊ शकतो, अशा जागेवर जाऊन ती कारवाई केली जाते. ते प्लेस काही असू शकतं, तिथे माल ठेवलेला आहे किंवा डॉक्युमेंट आहेत, पुरावे सापडतील, अशी जागा तिकडे जाऊन ही कारवाई
कायदेशीर कक्षेत राहून केली जाऊ शकते. याकरता 67 सेक्शन जो आहे तो बनवला गेला आहे. आणि 68 सेक्शन जो आहे, या 68 सेक्शनमध्ये इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मूवमेंट आहे. हे लक्षात घ्या, फरक लक्षात घ्या. सेक्शन 67 मध्ये कशा प्रकारची तरतूद आहे आणि 68 मध्ये कशा प्रकारची तरतूद आहे हे लक्षात घ्या. सेक्शन 68 जो आहे तो आपण पुढच्या आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये पाहणार आहोत. इकडे आपण 67 संपला आहे हे सांगतो आणि 68 आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊ हे मी सांगून इथे मी आजचा सेशन जे आहे हे संपवू इच्छित आहे. तर इथे आपण आता थांबवू शकतो का? इथे आपण थांबावं का? आजचा आपला इथे सेक्शन 67 जो आहे तो संपलेला आहे.